दंडवत प्रणाम. ईश्वराचे खरे अनुसरण केल्यावर जीवाला काय प्राप्त होते? मोक्ष, ज्ञान की स्वतः परमेश्वराची शक्ती? आणि एकदा परमेश्वराची कृपा प्राप्त झाली तर जीव पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो का? आज आपण उद्धरण प्रकरणातील सूत्रे 26 ते 30 समजून घेणार आहोत. ही सूत्रे अनुसरणाचा अंतिम परिणाम आणि परमेश्वराने दिलेल्या सत्ताज्ञानाचे रहस्य उलगडतात. अनुसरण करणाऱ्याला कनिष्ठ योनी नाही. 26वे सूत्र सांगते, अनुसरलेयासी देवत्व तिर्यंचत्व होणे नाही. ईश्वराचे खडे अनुसरण करणारा जीव पुन्हा देवयोनीत किंवा तिर्यंच योनीत जात नाही. येथे तिर्यंच म्हणजे पशु, पक्षी, कीटक आणि इतर कनिष्ठ योनी. महानुभाव तत्वज्ञानानुसार अनुसरणामुळे जीवाची आध्यात्मिक वाटचाल पुढे जाते. तो पुन्हा मागे फिरत नाही. जसा शाळेत पुढच्या वर्गात गेलेला विद्यार्थी मागील वर्गात परत जात नाही, तसेच ईश्वराच्या मार्गावर चालणारा जीव आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होत जातो. ज्ञानी पुरुषाची प्रतीती. 27वे सूत्र सांगते, ज्ञानी आसी श्रीमूर्तीवरी साधन प्रतीतीही प्रापकू बोधुहू. भक्तासाठी परमेश्वर साध्य आणि साधन दोन्ही असतो, परंतु ज्ञानी पुरुषासाठी एक विशेष अनुभूती निर्माण होते. त्याला श्रीमूर्तीमध्येच मोक्षमार्ग दिसतो. त्याला खात्री पटते की परमेश्वराचे सान्निध्य, परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची आज्ञा हेच खरे साधन आहे. मोक्षदाता कोण? 28वे सूत्र अत्यंत सुंदर आहे. कैवल्यदाता हा मोक्षदाता हा. ज्ञानी पुरुषाच्या मनात पूर्ण खात्री निर्माण होते, हाच मला मोक्ष देणारा आहे. ना कर्म, ना यज्ञ, ना तप, ना कोणतीही बाह्य साधना. अंतिम मोक्षदाता फक्त परमेश्वरच आहे. ही श्रद्धा जेव्हा अढळ बनते तेव्हा ज्ञान परिपक्व होते. सान्निध्याने पात्रता निर्माण होते. 29वे सूत्र सांगते, अनुसरौनी सन्निधान करीही या परी योग्य होय. फक्त ऐकणे पुरेसे नाही, फक्त श्रद्धा पुरेशी नाही. जीवाने अनुसरण करावे लागते. परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे लागते. त्यांच्या वचनानुसार जीवन जगावे लागते. अशा प्रकारे तो योग्य बनतो आणि पात्रता निर्माण झाल्यावरच पुढचा टप्पा सुरू होतो. सत्ताज्ञान म्हणजे काय? सूत्र पुढे सांगते, तेयासी परमेश्वरू सत्ताज्ञान दान करीती. सत्ताज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही. हे वाचून किंवा ऐकून मिळणारे ज्ञान नाही. हे परमेश्वराने थेट दिलेले अनुभवात्मक ज्ञान आहे. ज्या क्षणी जीवाला सत्ताज्ञान प्राप्त होते, त्या क्षणी त्याच्या आध्यात्मिक जीवनात क्रांती घडते. तो परमेश्वराचे अस्तित्व केवळ मानत नाही, तर अनुभवतो. मळांचे परिसारण. 30वे सूत्र अत्यंत गूढ आहे. सकळही मळांचे परिसारण करवनी. मर म्हणजे अविद्या, अहंकार, वासना, विकार, आसक्ती. परमेश्वर एखाद्या विशेष क्षणी जीवातील हे सर्व दोष दूर करतो. हा क्षण साधकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक क्षण असतो. सत्ताशक्तीचा संचार. सूत्र पुढे सांगते, परमेश्वरू जीवीन आपुली सत्ताशक्ती संचरिती. म्हणजे परमेश्वर आपल्या शक्तीचा संचार जीवामध्ये करतो. हेच खरे ईश्वरी अनुग्रह आहे. यामुळे जीवामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य जागृत होते. त्याचे जीवन पूर्णपणे बदलू लागते. पुन्हा मळ का घालतो? सूत्राच्या शेवटी एक अत्यंत गूढ विधान आहे. मग मागवते मळ घालितीही. याचा अर्थ असा नाही की परमेश्वर जीवाला पुन्हा अधोगतीकडे ढकलतो, तर जीवाच्या आध्यात्मिक परिपक्वतेसाठी, त्याच्या पात्रतेची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला अधिक दृढ बनवण्यासाठी जीवनात पुन्हा विविध परिस्थिती येतात. यातून जीवाची निष्ठा, श्रद्धा आणि अनुसरण अधिक मजबूत होते. तात्विक संदेश. या सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे,
अनुसरण करणारा जीव अधोगतीकडे जात नाही. ज्ञानी पुरुषाला परमेश्वरच मोक्षदाता वाटतो. सान्निध्याने पात्रता निर्माण होते. पात्रतेनंतर सत्ताज्ञान प्राप्त होते. परमेश्वर जीवातील मळ दूर करतो. स्वतःची शक्ती जीवामध्ये जागृत करतो. फ्लो टू रिमेंबर. सूत्रे 26 ते 30. लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. अनुसरण, अधोगती नाही. श्रीमूर्ती, साधन, मोक्षदाता परमेश्वर, सान्निध्य, पात्रता, सत्ताज्ञान, मळांचे परिसारण, सत्ताशक्तीचा संचार. मेमरी फॉर्म्युला. अनुसरण, श्रद्धा, मोक्षदाता, सान्निध्य, सत्ताज्ञान, सत्ताशक्ती. कन्क्ल्यूजन. उद्धरण प्रकरणातील ही सूत्रे आपल्याला मोक्ष मार्गाचा अंतिम टप्पा दाखवतात. ईश्वराचे अनुसरण करणारा जीव हळूहळू कर्मबंधनातून मुक्त होतो. त्याला परमेश्वरच मोक्षदाता असल्याची खात्री पटते. तो सान्निध्यात राहतो, पात्र बनतो आणि शेवटी परमेश्वर त्याला सत्ताज्ञान आणि सत्ताशक्ती प्रदान करतो. हीच महानुभाव तत्वज्ञानातील ईश्वरी कृपेची सर्वोच्च अवस्था आहे. तुमच्या मते या सूत्रांमधील सर्वात गहन विचार कोणता आहे? सत्ताज्ञान, सत्ताशक्तीचा संचार की परमेश्वरच मोक्षदाता आहे ही अनुभूती? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळाचरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.